नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात आधी तर दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण मस्त अशी खुसखुशीत चकलीची रेसिपी बघणार आहोत। काल आपण चकली भाजणीची रेसिपी बघितली, तर मी सांगितलं होतं की पार्ट 2 पण करणार आहे। तर पार्ट 2 मध्ये आपण भाजणीची चकली तयार करणार आहोत। एकदम करायला सोपी आहे, उकड वगैरे काढायची काही गरज नाहीये, पटकन होते ही। तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण काल चकली भाजणीची रेसिपी बघितली, तर हे बघा अशी बारीकशी मी दळून आणली आहे, छान अशी गिरणीतनं। तर त्यासाठी आपल्याला 1 किलो प्रमाण सांगते मी, 1 किलो बरोबर भरली ही दळून। तर 1 किलो साठी आपल्याला इथं 100 ग्रॅम तेल घ्यायचंय, चवीपुरता मसाला घ्यायचा आहे, तुमचा घरगुती कुठला मसाला आहे तो। हा मी आमचा घरगुती नाशिक स्पेशल लाल मसाला घेतलाय। चवीपुरतं मीठ, 4 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे ओवा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लाल मसाला घ्या किंवा मिरची पावडर घ्या। हा मध्यम असा तिखट आहे म्हणून मी इथं 3 चमचे घेतलाय। तुम्हाला जर कमी तिखट हवा असेल तर नुसती कलरची मिरची असते ना, मिरची पावडर, ती घेतली तरी चालेल। आणि चवीपुरतं इथं अंदाजाने मी माझ्या मीठ घेतलंय आणि अर्धीच वाटी आपल्याला तेल घ्यायचंय। खूप जास्त तेल घेऊ नका, 100 ग्रॅम आपल्याला तेल घ्यायचंय 1 किलो भाजणीसाठी। खूप जास्त तेल घेऊ नका, नाहीतर चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा तेलकट होऊ शकते। मग असा डब्याच्या खाली आपण डब्यात भरली की डब्यामध्ये खाली बुडाला असं तेल साठतं आणि खालची चकली अशी तेलकट लागते। तर त्यामुळं 100 ग्रॅम आपल्याला इथं तेल घ्यायचंय। तर वाटीचं प्रमाण सांगते आता। तर ही 1 वाटी आहे, ह्या वाटीचं प्रमाण घेतलंय मी सर्व। तर 8 वाट्या इथं भाजणीचं पीठ भरतं हे। तर अर्धी वाटी आपल्याला तेल घ्यायचंय। 8 वाट्यांसाठी आपल्याला अर्धी वाटी तेल पुरेसं होतं आणि बाकीचं साहित्य आहे तसंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाहीये। तर तेलाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कळलं पाहिजे वाटीचं पण। तर आपण इथं पाणी पण गरम करायला ठेवलंय। तर पाणी आपल्याला 3 ते 3.5 वाटी लागतं, एवढं वाटीचं प्रमाण सांगते। तर किंवा आपल्याला लागेल तसं आपण थोडंसं पाणी वाढवून घेऊ शकतो, पण तेलाचं प्रमाण शक्यतो तुम्ही एवढंच ठेवा। तर मग आता चला, आधी तेल गरम करायला ठेवायचंय आपल्याला। एकदम असं कडकडीत आपल्याला मोहन लागणार आहे, त्यासाठी आधी तेल गरम करायला ठेवायचं, एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं। मग आपण चकलीचं पीठ भिजून घेऊया। तर हे बघा मी 4 वाट्या पाणी ठेवणार इथं गरम करायला, जेणेकरून कमी पडलं तर आपल्याला पुन्हा वापरता येईल त्यासाठी। हे बघा पाणी गरम करायला ठेवायचं एका साईडला आणि एका साईडला तेल पण आपण गरम करायला ठेवणार आहे। पीठ असं चाळून वगैरे घेतलं होतं, मोजून घेतलं होतं, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रमाण सांगितलं। तर यामध्ये आपल्याला सर्व पदार्थ आधी मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल मसाला, पांढरे तीळ, ओवा आणि इथं चवीपुरतं मीठ घेतलंय मी। तर सर्व जिन्नस आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे हे पिठामध्ये, म्हणजे तेल टाकलं ना की जळत नाही मसाले वगैरे, त्यामुळं सर्व मिक्स करून घेतलंय मी इथं। आता तेलाचं मोहन टाकून घेऊया। तर हे बघा असं धूर निघायला पाहिजे तेलातनं, तर एवढं कडकडीत आपल्याला तेल टाकायचंय इथं आणि असं चरचर वाजलं पाहिजे पिठावर टाकल्याच्या नंतर। तर हाताने मिक्स करू नका, कारण खूप गरम असेल ना, गरम आहे ना तेल, त्यामुळं। तर आपल्याला उलटण्याच्या साह्याने आपण इथं मिक्स करून घेऊया आधी स्टार्टिंगला। तर सर्व पिठात असं मिक्स करून घेतलंय तेल। आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे चमचा आणि थंड पण झालंय। तर आपल्याला पूर्ण पिठाला असं तेल लावून घ्यायचंय, अजिबात अशा गाठी गाठी आणि हे सोडायचं नाही, एकजीव असं तेल लावायचंय आपल्याला छान। यामुळे चकली अशी एकसारखी होते, मस्त अशी मध्ये मध्ये पॅचेस येतात ते येत नाहीत। हे बघा ह्याप्रमाणे आपलं पीठ असं एकसारखं दिसलं पाहिजे। आता सर्व पिठाला मी ह्याच पद्धतीने लावून घेते, हे पूर्ण पिठाला तेल लावून घेते। आता पिठाला तेल लावते तोपर्यंत आपलं पाणी पण छान गरम होईल। पाणी आपल्याला उकळून घ्यायचं नाहीये, फक्त गरम करायचंय। तर हे बघू शकता असं पिठाला
तेल पूर्ण लावून घेतलंय आणि असा मुटका तयार होतो पूर्ण तेल लावल्यावर पिठाला। आणि एका साईडला आपण ते पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते दाखवते तुम्हाला मी। तर एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर त्याला असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा आहे। एवढंच गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे, खूप जास्त असं उकळलेलं पाणी घ्यायचं नाहीये, नाहीतर चकली एकदम अशी कडक होऊ शकते। तर आता पीठ भिजून घेऊया। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिठाला अशाच पद्धतीने छान तेल लावून घ्यायचंय, म्हणजे चकली आपली अशी छान खुसखुशीत तयार होते आणि चकली पडताना मध्ये मध्ये अशी पॅचेस येत नाहीत। तर आपण आता थोडं थोडं करत पाणी टाकून घेऊया। तर हे 3 वाट्या पाणी घेतलंय मी। तर स्टार्टिंगला थोडं थोडंच टाकायचंय आपल्याला। आधी मी अर्ध पाणी टाकते, एका वेळेला खूप जास्त असं पाणी टाकायचं नाहीये, अर्ध पाणी टाकायचं। आणि उकड काढलेल्या चकलीपेक्षा ही चकली खूप छान होते। चमच्याचे किंवा उलटण्याच्या साहाय्याने आधी मिक्स करून घ्यायचंय हे, कारण पाणी एकदम गरम आहे ना जास्त कडकडीत, त्यामुळं। तर अजून सुक्क सुक्क आहे, तर मी अर्ध पाणी ठेवलंय, त्यातलं आणखीन अर्ध पाणी यामध्ये टाकते। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा असं थोडंसं ओलून घेतलंय मी पीठ। तर हलका हलका हाताला सोसायला लागलं की गोळा तयार करायचा प्रयत्न करायचा आहे। अजून पण बरचसं गरम आहे, तर अर्ध पीठ मी काढून घेते यातलं, म्हणजे पीठ भिजवता येईल व्यवस्थित। आता अर्ध आपण भिजून घेऊया, भांड कमी पडतंय तर। घट्टसर गोळा असा तयार करायचा आहे आपल्याला चकलीच्या पिठाचा। अजून थोडंसं पाणी टाकते, म्हणजे पटकन गोळा तयार होईल। एका वेळेला खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। पाणी टाकल्याच्या नंतर हात घालू नका, चटका बसू शकतो। तर आपण आता हे गोळा असा तयार करून घेऊ याचा एक संद। तर हे बघा असं गोळा तयार करून घेतलाय आणि आपण जे अर्ध पीठ बाजूला काढून ठेवलंय त्याचा पण मी असाच गोळा तयार करून घेते। अजून थोड्याशा चिरा आहे त्याला, बघू शकता, पण असंच ठेवायचंय आपल्याला, खूप जास्त असं पातळ करायचं नाही। आता दुसरे पण मळून घेते आणि तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा सगळं पीठ मिक्स करून मी इथं भिजून घेतलंय। असं घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे पिठाचा, छान मळून घ्यायचंय। आणि आता हे मी 10 मिनिट साठी झाकून ठेवणार आहे। हे बघा असं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट, आणि मग चकली करायला घ्यायची आहे। तर 10 मिनिट झाले आपले पीठ भिजून, बघूया। तर हे बघा छान असं फुलून वरती आलंय आणि घट्ट आहे ना आपल्याला हे पीठ, असं भरपूर असं घट्ट आहे पीठ। तर आपण आता चकली पाडून घेऊया। चकली पाडायला घ्यायच्या आधी आपण इथं तेल गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे चकली पाडेपर्यंत तेल पण गरम होईल। तर आता आपण चकली करून घेऊया। तर आपण आता चकली पाडून घेऊया। तर आपण यातला सोऱ्यामध्ये जेवढा गोळा बसेल तेवढं पीठ काढून घेऊया। सोऱ्यात भरण्याच्या आधी आपल्याला थोडंसं पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे मऊ करून घ्यायचं अजून थोडंसं। आणि इथं कोमट पाण्याचा हात घ्यायचा आहे। आता अजिबात गरम पाणी नाही घेतलं तरी चालेल, फक्त थंड पाण्याचं नका घेऊ। तर आता हे छान भाकरी सारखं मळून घ्यायचंय आपल्याला, खूप जास्त पातळ पण करायचं नाहीये, फक्त मऊ तयार करून घ्यायचा याचा गोळा, म्हणजे चकली आपली अशी छान खुसखुशीत होईल आणि एकसारखी पडेल अशी, आणि तुटणार नाही। अगदी थोडा थोडा हात लावायचा आहे पाण्याचा। तर हे बघा असं छान मऊ असं मी गोळा तयार करून घेतलाय सोऱ्याच्या मापाचा। आणि हे बघा तुम्ही किती छान असं मऊ असं दिसतंय, आणि याला असं चिरा चिरा पडलेले दिसतायत, बघू शकता। जास्त घट्ट आहे, फक्त पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये मळून घ्यायचंय, खूप जास्त पातळ करायचं नाहीये। हे बघा फक्त मऊ झालाय आपला गोळा, घट्ट आहे तसाच आहे। तर माझ्याकडे या प्रकारचा सोऱ्या आहे, आता तुमच्याकडे जो असेल तुम्ही काय म्हणता याला ते पण सांगा, सोऱ्या म्हणता शेवगा म्हणता का ते। तर एक सारखंच आपल्याला गोळा तयार करून यामध्ये भरायचा आहे, म्हणजे सोऱ्यामध्ये हवा तयार होत नाही आणि असं फटफट आवाज येत नाही मध्येच मग चकली करताना, आणि चकली पण तुटत नाही। तर असं भरून घ्यायचं एक सारखं आपल्याला। हे बघा छान भरून घेतलं। आता आपल्याला बसून घ्यायचं आहे। माझ्याकडे हा अंजलीचा सोऱ्या आहे, आणि हे बघा एकदम अशी काटेरी चकली तयार होते। आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हे बघा बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि चकल्या पाडून घेऊया आपण आता। तर आपल्याला आता छान चकली पाडून घ्यायची आहे। मधलं जे साइड असते ती अशी गोल तयार करायची आणि चकली अशी पाडून घ्यायची। मी तर ताटावर पाडते, तुम्ही एखाद्या डिशवर वगैरे पाडू शकता।
तर मी इथे 2 वेळेची चकली तयार करून घेतली आहे, म्हणजे पटकन तळून होते। हे बघा ह्या पद्धतीची अजिबात तुटली नाहीये। तर आपल्याला याच पद्धतीने सर्व चकल्या आता पाडून घ्यायच्या आहे आणि काटे पण बघू शकता किती छान आले। तुम्हाला जी साईजची हवी असेल त्या साईज मध्ये तुम्ही इथे चकली पाडून घेऊ शकता। ताटावर उचलायला सोपं पडतं, असं मोठ्या ताटावर जरी घेतलं तरी चालेल। 3 वेळेची पण छान दिसते, हे बघा छान अशी मोठीच्या मोठी दिसते मस्त। तुम्ही इथे 3 वेळेची पण करू शकता। सोऱ्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढं पाडून घेते। एका वेळेला खूप जास्त पण पाडू नका, नाहीतर सुकतात त्या आणि चकली नीट होत नाही। तर आपण ह्या तळायला सोडूया। आता तेल गरम झालंय का बघूया आता। तर तेल छान गरम झालंय, एक तुकडा सोडून बघितला, सोडल्या वरती आला, म्हणजे आपलं तेल एकदम मापात असं गरम झालंय। तर आपण सर्व चकल्या सोडून घेऊया। एका वेळेला जेवढ्या बसतील ना चकल्या तेवढ्याच आपल्याला इथं सोडायच्या आहेत। आता चकली सेट होईपर्यंत आपल्याला झाऱ्या लावायचा नाहीये चकलीला। आता पहिली चकली सोडली ती बघूया आपण। हे बघा थोडीशी कडक लागायला लागली झाऱ्याला की मग पलटून घ्यायची आहे, तोपर्यंत अजिबात चकलीला झाऱ्या लावायचा नाही। चकली सोडताना आपल्याला थोडासा गॅस मीडियम टू हाय वरती ठेवायचा आणि नंतर एकदम मीडियम टू लो वरती आपल्याला असा म्हणजे मध्यम ते छोट्या गॅस वरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। खूप जास्त मोठा गॅस नको, नाहीतर चकली आतल्या साईडनी तशीच कच्ची राहील आणि छान अशी खुसखुशीत होणार नाही। आणि खूप कमी गॅसवर तळली स्टार्टिंग पासूनच तर तेलकट होऊ शकते चकली। तर आपण आता चकली छान तळून घेऊया। बघू शकता मस्त छान असे काटे आले आपल्या चकलीला। तर अशी काटेरी चकली आपली इथं तयार झाली आहे मस्त। आता जोपर्यंत चकलीचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपण चकली छान तळून घ्यायची इथं। तर चकली आपली तळतच आली, बघू शकता असे बुडबुडे भरपूर असे कमी झाले। तर बघू शकता असे छान मस्त रंग आलाय चकल्यांना। तुम्हाला खूप जास्त लाल रंग हवा असेल तर फक्त बेडगी मिरची पावडर असते ना, अगदी कमी तिखटवाली, ती यूज करायची इथं, म्हणजे एकदम लाल रंगावरती चकली दिसते। तर आपल्याला आता ही चकली काढून घ्यायची आहे। तळून झाली आपली, आता काढून घेऊया। किती छान दिसते ना। तर अशा जाळीवर तुमच्याकडे जी जाळी असेल तिच्यावर तुम्ही असे चकली काढून घ्या। अशी जाळीवरती चकली काढून घ्या, म्हणजे तिचं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल। तर हे बघा सेकंड बॅच पण तयार करून घेतली आहे। आणि तुम्हाला एक सांगायला विसरले, पहिल्या बॅचच्या वेळेसच आपण जेव्हा चकली सोडतो तेव्हा हे शेवटचं जे टोक असतं हे इथं दाबून द्यायचं आणि पहिलं पण दाबायचं, म्हणजे तेलात चकली अशी फुलत नाही। तर आपण आता सेकंड बॅच पण इथं तळून घेऊ। सेकंड बॅच तळायला सोडताना गॅस मीडियम करायचा आहे, कारण चकली सोडताना पण आणि पहिली चकली तळताना तेल थोडंसं थंड होतं। चकली सोडून झाली की मीडियम टू लो हीट वरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। आणि आधी सारखंच आपल्याला चकली सोडल्या झाऱ्या लावायचा नाहीये। आणि आधीच्या चकलीचा रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलाय, आणि काटे तर बघू शकता। अजून खूप गरम आहे, थंड झाल्यावर तुम्हाला मी मोडून पण दाखवणार आहे। तर हे बघा अशी थोडीशी झाऱ्याला कडक लागायला लागली की पलटून घ्यायची आहे चकली। आता ही पण आधीच्या बॅच सारखी मी छान तळून घेते। तर सेकंड बॅच पण आपली तळून झाली आहे, काढून घेऊया। आणि आवाज बघू शकता तुम्ही। तर अशाच आता या प्रकारे सर्व चकल्या मी करून घेते आणि एका रंगावरती तळल्यात छान अशा, बघू शकता छान दिसतंय ना। तर सर्व तळून झाले की मी पूर्ण दाखवते तुम्हाला। तर सर्व चकल्या आपल्या इथे तळून झाले, एकदम शेवटची बॅच आहे। आणि तेल बघू शकता तुम्ही की 1 किलो तेल टाकलं होतं मी तळण्यासाठी, तर मला अर्धा किलो तेल लागलं इथं। 1 किलो भाजणीची चकली तयार करण्यासाठी तळण्यासाठी अर्धा किलो तेल लागतं। अर्धा किलो 500 ग्रॅम ते 600 ग्रॅम इतकं तेल लागतं आपल्याला। आता ही शेवटची बॅच पण आपण काढून घेऊया। आणि रंग वगैरे बघू शकता किती सुंदर आलाय। 1 नंबरच्या बॅचला जसा कलर आला होता तशीच लास्टच्या बॅच पर्यंत आहे तसा कलर आलाय। एकदम अशी खुसखुशीत आपली चकली तयार झाली आहे। आता सर्व करून घेऊया। तर आपली खुसखुशीत अशी 1 किलो चकली पूर्ण रेडी इथं आणि मस्त अशी काटेदार इथं चकली तयार झालेली आहे आपली। तर या दिवाळीला नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने चकली। तर आपण एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला। हे बघा अगदी खुसखुशीत झाली आहे आणि आवाज बघू शकता
तर या दिवाळीला माझ्या पद्धतीने चकली नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची चकली पण अशीच खुसखुशीत झाली का ते। खुसखुशीत चकलीची रेसिपी तर तुम्हाला आता आवडलीच असेल, त्यामुळे लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दिवाळीला अशी चकली, माझ्या पद्धतीची चकली नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची चकली पण अशीच छान छान झाली आहे का ते। आणि ह्या प्रमाणामध्ये घेतली तर तुमची चकली अजिबात बिघडू शकत नाही। मी 15 वर्ष झाले अशीच चकली करते, सेम ह्याच प्रोसेस मध्ये एकदम अशी खुसखुशीत होते आणि संपेपर्यंत आहे तशीच राहते अजिबात। आणि तेलकट तर अजिबात होत नाही, तुम्हाला मी तोडून पण दाखवली, अजिबात तेलकट होत नाही। तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।